मंडळी मागे मी एक रसायन चिकित्सेवर व्हिडिओ बनवला होता आणि तो पोस्टही केला होता. त्याच्यामध्ये बरीच रसायने मी सांगितली होती आणि रसायनाची व्याख्या पण सांगितली होती. पुन्हा एकदा रिपीट करतो. दीर्घम आयु म्हणजे रसायन सेवन केल्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. स्मृती मिळते म्हणजे स्मरणशक्ती वाढते आणि मेधा म्हणजे बुद्धी वाढते. आरोग्यम आरोग्याचा लाभ होतो आणि तरुणम वयाः म्हणजे तरुण वय प्राप्त होतं. हे सगळे इतके फायदे रसायनाचे आहेत बघा. आणि हे रसायन कोणतं सेवन करावं, प्रकृतीनुसार कोणतं सेवन करावं याचे सगळा उहापोह आयुर्वेदामध्ये घेतलेला दिसतो. परंतु आज मी तुम्हाला कोणताही उहापोह न करता तुमची प्रकृती कोणती आहे, तुमच्या प्रकृतीला कोणतं रसायन सूट होईल, तुमच्या तब्येतीला कोणतं रसायन सूट होईल, हे काही न बघता एक रसायन असं सांगणार आहे, जे तुमच्या तब्येतीला सूट होईलच होईल. ते रसायन म्हणजे रसायनवटी. या रसायनवटीमध्ये 3 चूर्णांचा समावेश होतो. एक असतं आमलकी म्हणजे आवळा चूर्ण, दुसरे असते गुडूची आणि तिसरं आहे गोक्षूर. ह्या तिन्ही चूर्णांचा समावेश या रसायन चूर्णामध्ये होत असतो आणि तिन्ही चूर्ण आपल्या नखापासून शिखेपर्यंत जे म्हणून अवयव आहेत, ज्या म्हणून सिस्टम आहेत, त्याच्यावर फार सुंदर काम करतात. म्हणजे एकूणच तुमची सर्क्युलेटरी सिस्टम असू दे, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम असू दे, तुमची एक्स्क्रिटरी सिस्टम असू दे, या सगळ्या सिस्टमवर, नर्व्हस सिस्टमवर, या सर्व सिस्टमवर रसायन चूर्ण किंवा रसायनवटी फार सुंदर काम करते. त्याच्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी रसायनवटीच्या 3 ते 4 गोळ्या किंवा 5 ते 6 ग्रॅम रसायन चूर्ण जर कोमट पाण्याबरोबर घ्यायला सुरुवात केली, तर थोड्याच दिवसामध्ये संपूर्ण सिस्टमवर चांगलं काम व्हायला लागतं आणि मगाशी मी जे रसायनाचे जे फायदे सांगितलेले आहेत, ते सुद्धा फायदे आपल्याला लवकरात लवकर मिळायला लागू शकतात.